सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये। कालच्या सत्रामध्ये आपण श्रीकृष्ण भगवंतांनी उद्धव देवांना अस्थिपरी निरूपण करण्याचं चालू केलं ते ऐकलं आणि तीच अस्थिपरी जी आहे काल आपण अपूर्ण ऐकली। आज त्या ओवी क्रमांक 180 पासून पुढील वाक्यांचं अध्ययन करणार आहोत आणि श्रीकृष्ण महाराजांनी कशी अस्थिपरी सांगितली उद्धव देवांना, काय काय सांगितलं याचं आज आपण अध्ययन करणार आहोत, याचं आपण ज्ञान प्राप्त करून घेणार आहोत। कालच्याच प्रमाणे आजचा व्हिडिओ फार छान होणार आहे, तुम्हाला सर्वांना आवडणारच आहे। तर व्हिडिओला लगेच आताच लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी कोणती अस्थिपरी उद्धव देवांना सांगितली होती हे त्यांनाही समजेल आणि तुम्हालाही समजेल। तर ईश्वरीय कार्याला या थोडा तुमचाही हातभार लागू द्या। असो, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या सरळ विषयाकडे येऊया आणि या ग्रंथाचं वाचन चालू करूया। तर चला तर आज काय नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो विखयाची पायरवा सवे लागे शृंगाराचा सडिवा तो प्रदेशूवर जावा अमंगळू तुवा जेथ मदनाचा बाणी घायवटे तरुणी तया नगरपूर पाटणी वासू न करावा। श्रीकृष्ण भगवंत उद्धव देवांना सांगतात कुठं राहिलं पाहिजे। जेथ मदनाचा बाणी घायवटे तरुणी, मदनाच्या बाणाने घायवटे तरुणी ज्या आहेत त्या मदनाच्या बाणाने तुला घायवटतील तशा नगरपूर पाटण, नगर म्हणजे ज्याप्रमाणे एखादं तालुक्याचं ठिकाण आहे ते नगर, पूर म्हणजे जे जिल्ह्याचं केंद्र आहे आणि पाटण म्हणजे ज्याप्रमाणे राज्याची राजधानी आहे, त्याप्रमाणे त्या नगरपूर पाटणावर माणसाने राहू नये, साधकाने तिथे वास करू नये। त्या नगरपूर पाटणी वासू न करावा, तर अशा नगरपूर पाटणावर साधकाने राहू नये असं सांगतात। विखियाची उलिंगवाडी विकारू विचारिता आझोडी म्हणून नसावे अर्धघडी भोग भुवनांतू। विखयाची उलिंगवाडी, जिथे विषयाचीच वाडी आहे, म्हणजेच वाडी म्हणजे काय तर आता आपण एखादी वाडी आहे, जसं वाडी नावानं असे गाव असतात, जसं उमाटवाडी, बदकलवाडी वगैरे वगैरे असे जसे गाव असतात, हे जे गाव आहेत या गावाप्रमाणे जी विषयाची गाव आहेत, जे म्हणजे वाडी म्हणजे काय तर गाव, तर असे विखयाची उलिंग वाडी विषयाचीच तिथे नुसते मांदियाळी आहे विषयाची, अशा वाडीमध्ये अशा गावामध्ये विकारू विचाराते आझोडी, विकार जे आहे ते विकार विचाराते म्हणजे जे काही विवेक विचार माणसाच्या मनामध्ये असतात त्या विवेक विचाराला आझोडीती, म्हणजेच काय तर झोडती म्हणजे मारती। चांगले जे विवेक विचार मनामध्ये आहेत अशा जर जिथे नुसते विषयाचाच राहावा आहे अशा गावामध्ये जर आपण गेलो तर तिथे गेल्यानंतर आपले विवेक विचार आहेत त्या विवेक विचाराला हे आझोडतील, म्हणजेच काय तर मारतील। म्हणून नसावे अर्धघडी भोग भुवन, जिथे असे भोग भुवन आहेत तिथं साधकाने अर्धघडी राहू नये। दिवस प्रहर तर सोडूनच द्या, परंतु इथे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की अर्धघडी राहू नये, म्हणजेच काय तर थोडा वेळही राहू नये। भोग भुवनांतू, असं ते जे भोग भुवन आहे त्या भोग भुवनामध्ये माणसाने अर्ध घडी पण राहिलं नाही पाहिजे। असावे गिरी कपाटी शिळातळी वाळुवंटी ना तरी झाडाचा तळवटी बहुत करुणी। असावे गिरी कपाटी,
कुठे राहावं साधकाने? श्रीकृष्ण भगवंताने मागच्या वेळीमध्ये सांगितलं कुठं असू नये. आता कुठं असू नये हे आम्हाला समजलं, परंतु मग असं साधकाने कुठं राहावं तरी? मग आता ते ठिकाणं कोणते आहेत ते इथे आपल्याला श्रीकृष्ण भगवान सांगत आहेत. उद्धव देवाच्या माध्यमातून श्रीकृष्ण महाराज उद्धव देवाला सांगत आहेत, असावे गिरी कपाटी. गिरी म्हणजे काय? तर गिरी म्हणजे दरी, कपाट म्हणजे ज्याप्रमाणे एखादा सिंह नैसर्गिकरित्या तयार झालेले डोंगरातील कपाट म्हणजे गुफा असतात तिथे राहतो, त्याप्रमाणे त्याच कपाटात नैसर्गिकरित्या कपाट तयार झालेली आहेत. म्हणजेच काय तर शिळावर शिळा अशी लागलेली आहे, किंवा मग एखादी मोठी शीळ आहे त्याच्या खाली एक गुफा आहे ज्यामध्ये माणूस बसू शकते, झोपू शकते. असं जर काही असेल तर अशा ठिकाणी श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अशा ठिकाणी साधकाने राहिलं पाहिजे. किंवा शिळा, तळी, वाळू आणि शिळेच्या खाली जिथे असा ज्याप्रमाणे शिळे खालून थोडासा मातोडा वाहून गेलेला आहे, थोडी जागा झालेली आहे, तर तशी ती शीळ आहे ज्याच्या खाली जागा आहे बसण्यासारखी, झोपण्यासारखी, तिथे राहावं. ना तरी झाडाचा तळवटी बहुत करून, नाहीतर मग किंवा झाडाच्या खाली राहा जास्त करून, असं श्रीकृष्ण भगवान तिथे सांगतात. सत्वाचे निवोल्हासे बोध तरू वेल्हावतू दिसे, तेणे तेणे प्रदेशे असावे वितरागी. सत्वाचे निवोल्हासे, सत्वरूपी गुणाच्या उल्हासे म्हणजे ओलने. ओल म्हणजे काय? ज्याप्रमाणे झाडाला जर बुडाला ओल असेल त्या सत्वाची निवोल्हासे म्हणजे सत्वरूपी ओलाव्याने, बोधतरू वेल्हावतू असे, सत्वरूपी ओलेपणाने बोधरूपी जो तरू म्हणजे वृक्ष आहे तो वेल्हावतू दिसे म्हणजे लसलशीत दिसतो, जणू काही त्याच्यावर तेज आलेला आहे. परंतु तेज कधी येणार त्या बोधरूपी वृक्षाला? तर ज्यावेळेस आपण सत्व गुणाचा तिथे ओलेपणा ठेवू त्या झाडाच्या बुडाला, त्या ओलेपणामुळं बोधरूपी वृक्ष बहरणार आहे, ताज तवान तजेलदार दिसणार आहे आणि जोरात वाढणार आहे. म्हणून सत्वाचं ओलेपणा या बोधाच्या वृक्षाच्या खाली असणं आवश्यक आहे, तर ते बोध वृक्ष वाढेल. त्यामुळे सत्वगुण आपल्या हृदयामध्ये असणं आवश्यक आहे. तेणे तेणे प्रदेशे असावे वितरागी. ज्या प्रदेशामध्ये आपल्याला सत्वगुण आपल्या हृदयामध्ये येतो, सत्वगुण आपल्यामध्ये वाढतो, अशा प्रदेशामध्ये राहा. आणि अशा प्रदेशामध्ये राहिल्यामुळं सत्वगुण वाढेल, सत्वगुणाच्या ओलाव्यामुळं बोधरूपी वृक्ष फुलेल आणि तुला त्याचं फार सहाय्य होईल. तू परमेश्वराकडे त्यामुळे अग्रेसर होशील जास्त. मिळे मुनीची मांदी तरी निंदा स्तुतीची होय गवांदी, म्हणून कव्हणाचा बिणदीन रिगावे तुवा. मिळे मुनीची मांदी, जिथे कुठे चार लोक मुनी एका जागी झाले तर निंदा स्तुतीची होय गावंदी. आता मुनी लोक एका जागी बसले, आता एकतर मुनी स्तुती करतील नाहीतर काही निंदा करतील, परंतु हे निंदाही नको आणि स्तुतीही नको, यापासून अलिप्त राहिलं पाहिजे माणसाने. म्हणून कवणाची विनदी न रिगावी तुवा. जिथे कुठे विनोद मस्करी चालू आहे तिथेही या साधकाने रिगू नये, तिथेही जाऊ नये. बहुताचा मेळावा एकमेका उपजे हेवा, मग कळहागणीचा वणवा उठी एके वेळे. असं बहुत लोक जिथे जमतील तिथे जाऊ नये. का जाऊ नये बरं? काय कारण आहे? त्याचे काय साईड इफेक्ट्स आहेत आपल्या धर्माचरणासाठी? तर ते सांगतात भगवंत. बहुतांचा मेळावा एकमेका उपजे हेवा. खूप जण एका जागी आले म्हणजे एकूण एकाचा हेवा चालू होते, असे हेवे दावे चालू होतात. मग कळहागणीचा वणवा उठे एक वेळ, मग तिथं कलह तयार होतात आणि कळहागणीचा वणवा उठतो एके वेळे. मग ते कोणालाही सोडत नाही. कळहागणी एकदा वाढला की मग भांडणं चालू होऊन जातात. दुजयाचा संगी पडे स्नेहाची वज्रांगी, गोठी मातू करी वावगी वेळू फेडाव्या. दुजयाचा संगी, दुसऱ्याचा जर आपण संग केला तर पडे स्नेहाची वज्रांगी, स्नेहाची वज्रांगी पडेल, एकूण एकामध्ये ममत्व वाढेल. गोठी मातू करी वावगी वेळू फेडाव्या. मग एका जागी बसलेलीच आहे तर मग आता काय होणार तिथं? तर गोष्टी मातो उगाच गप्पा इकडल्या तिकडल्या करणार. काय करण्यासाठी? वेळू फेडाव्या.
आताच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर टाइमपास ज्याला बोलतो आपण. टाइमपास करण्यासाठी काय, मग या घरची बाई त्या घरची बाई 4 बाया जमा होतात आणि मग या घरी असं झालं या घरी तसं झालं, पूर्ण गल्लीची कथा वार्ता चालू होऊन जाते. तर असं टाइमपास म्हणून काय करतात, बाया पण एका जागी जमतात आणि पुरुष असतील ज्यांना सुट्ट्या आहेत, आता लॉकडाऊन मध्ये कोणता देवधर्म करायचं देतात सोडून, आणि मग आता कुठेतरी मग टाइमपास म्हणून कुठं कोणी पत्ते खेळत बसते, कोणी गेम खेळत बसते. तर हे टाइमपास करण्यामध्ये काय होऊन जातो, आपला अनमोल वेळ हा वाया चाललेला आहे. हाच वेळ जर आपण परमेश्वरासाठी जर लावला, परमेश्वराचं स्मरण करण्यामध्ये जर लावला, तर तुम्हाला परमेश्वराच्या जवळ जाता येईल त्या स्मरणाच्या माध्यमातून. परंतु ते आपण करत नाही. तर आपण काय, गोष्ट मातू करी वावगी, वायपटच आपण इकडल्या तिकडल्या गप्पा करतो. वेळू फेडावया म्हणजे कवी इथं सांगतात आपल्याला, कवीश्वर व्यास, श्रीकृष्ण भगवान सांगतात उद्धव देवांना, ते कथा प्रसंग आपल्याला सांगत आहेत कवीश्वर व्यास. तर ते म्हणतात टाइमपास करण्यासाठी असे लोक करतात. पैशून्याचे निरंगे धुणी सवांगे, पुण्याते म्हणे उगे नावे कवेरी. पैशून्याचे निरंगे धुणी सर्वांगे, पुण्याते म्हणे उगे नावे कवेरी. पैशून्य म्हणजे काय, याची चुगली त्याला लावायची, त्याची चुगली त्याला लावायची, हे पिशुनत्व जे आहे ते. धुणी सर्वांगे, त्या पैशून्याच्या रंगामध्ये एवढा रंगून जातो. आणि धुनी सर्वांगी पुण्याते म्हणे नाविक वगैरे आहे, ज्या क्रियेमुळं, ज्या पुण्यरूप क्रियेमुळं आपले काही दोष नसतील, आपलं अंग धुनी म्हणजे धुतल्या जाईल असं जे पुण्य आहे ते क्रिया करणार नाही. त्या पुण्याला काय म्हणाल हा व्यक्ती, म्हणे उगे नाविक वगैरे, त्या पुण्याला पण म्हणाल, अरे त्या क्रियेला म्हणाल थांब थोडस, जास्त मागे लागू नको. तर पुण्यात ते उगे म्हणे, पुण्याला पण म्हणते गप्प बस, तुला काय करायचं, मला इथं काड्या करायच्यात लोकांच्या. तर असं होऊन जाईल आपलं. आपल्याला पुण्य जरी म्हणत आहे अरे हे क्रिया कर, तर पुण्याचं आपण ऐकणार नाही आणि आपण त्या पुण्याला म्हणाल गप्प बस, आम्हाला फक्त याच्या त्याच्या काड्या करू दे, लावायला करू दे, मला याच्यातच आनंद आहे. तर अशी परिस्थिती आपली नको व्हायला. संग तरुचेनी आधारे, एवढी संसार वेली पसरे, म्हणून त्यागाचेनी कुठारे, तोडावा संगद्रुम. संगतरुचेनी आधारे, असा जर संगतरू सोबत ठेवला आपण, म्हणजे सांगाती सोबत ठेवला, तर याच्या आधाराने संसार वेली जी आहे ते खूप वाढणार आहे. म्हणून त्यागाचे कुठारे, तोडावा संगद्रुम. जे संगरूपी आपल्यासोबत माणूस आहे, त्याच्यासोबत आपण टाइमपास करत आहे, त्याच्यासोबत आपण इतरत्र गप्पा करत आहोत, त्याचा संगद्रुम आपण तोडला पाहिजे. म्हणजेच काय, तर त्याच्यापासून आपण विभक्त झालो पाहिजे, असं श्रीकृष्ण महाराज उद्धव देवाला सांगतात. कारण त्याच्यासोबत जर राहिले तर ज्याप्रमाणे वेल जी असते, एकदा झाडाचा आसरा भेटला की जोरात वेल वाढते, त्याप्रमाणे हे जे सांगत असा जर ठेवला आपण वाईट गप्पा मारणारा, अन्य वार्ता करणारा, तर संसार वेली खूप वाढणार आहे. आपण वावग्या वेळेमध्ये वावगे गप्पा करूनच वाया जाणार आहोत. म्हणून त्यागाचे कुठारे, तोडावा संगद्रुम. त्यागरूपी कुठाराने म्हणजे काय, तर त्या सांगात्याचा त्याग करावा, जो पिशुनत्वाचं काम करतो, जो पैशून्याचा अवगुण आहे त्याच्या ठिकाणी. तोडावा संगद्रुम, त्याचा त्याग करावा. झोंबोणी वैराग्याचा कडा, टाकी ज्ञानदुर्गाचा हुडा, तोही पडे संसाराची आगडा, संगास्तव. संग जर वाईट असेल तर काय काय घडू शकते, इथं श्रीकृष्ण भगवंत उद्धव देवाला सांगतात. झोंबोनी वैराग्याचा कडा, वैराग्याच्या कड्याला झोंबून म्हणजे पकडून, टाकी नान दुर्गाचा हुडा, नानरूपी दुर्गाच्या हुड्यावर कडा टाकून आपण त्याच्यावर कैवल्य दुर्गावर चढत आहोत. परंतु असं आपण अग्रेसर होत आहोत कैवल्याच्या पदाकडे. परंतु इथे अडथळा काय येऊ शकतो, तोही पडे संसाराची आगडा, संघास्तव. अशा वाईट लोकांचा जर संघ केला तर आता हा वर चालला म्हटलं तरी संसारातले लोक आपल्याला धरून खाली खड्ड्यात टाकतील. आणि म्हणून तोही पडे संसाराची आगडा. आगड असं कशाला म्हणतात, आगड म्हणजे जे खूप अवघड असा खड्डा आहे, ज्या खड्ड्यामध्ये पडल्यानंतर वर येणं फार कठीण आहे. असं खोल खंदक जे आहे दुर्गाच्या भोवताल तयार केलेलं, त्या खंदकामध्ये एकदा पडलं माणूस की लवकर निघणं फार फार कठीण आहे. तर अशा लोकांचा संघात करू नये असं श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना सांगतात. हे अस्तिपरी सांगत आहेत श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना. मी गेल्यानंतर म्हणजे श्रीकृष्ण महाराज म्हणतात, मी निजधामाला गेल्यानंतर तू कसं वागावं ते सांगत आहेत.
धाडुणी विवेकाचे उपलाणे, उठवावे आळिंबनाचे ठाणे, मग एकांकी विचारावे तेणे मही मंडळी. धाडोनी विवेकाचे उपलाणे, विवेकरूपी सैन्य धाडून उठवावे आळिंबनाचे ठाणे. आलिंबन रूपी ठाणे जे आपल्या मनावर बसलेलं आहे ते उठवावं विवेकरूपी सैन्यांना पाठवून. मग एकांकी विचारावे तेने मही मंडळी, मग त्या साधकाने एकांकामध्ये राहावं. या मही म्हणजे या पृथ्वी तलावर एकांतात असं फिरावं, असं श्रीकृष्ण महाराज इथं सांगतात. विराली कुचिळे पांगुरावी वलकले, अथवा झळाळीते पातळे दिगंबरे. विरळाली कुचिळे, विरळ झालेले कपडे, पातळ कपडे. कुचिळ म्हणजे एकदम मलिन कपडे. पांगुरावी वलकले, वलकले म्हणजे काय, वेलीचे पानं किंवा मग झाडाचे काही मोठे मोठे साली भेटतात. आता वलकले याचा अर्थ असाच होतो, परंतु सध्याला तर तसं कोणी वस्त्र जे आहे ते पांघरत नाही, आणि म्हणून इथं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात वलकले पण पांघरावी, परंतु आता कोणीही पांघरत नाही. अथवा झळाळी ते पातळे दिगंबरे, किंवा मग झिळीमिळी झालेले पातळ आहेत एकदम पातळ कपडे तसे वापरावे कपडे, किंवा दिगंबरे म्हणजे दिगंबर असावे. भूमंडळाची सेजे लहानवतीचे अरल घालिजे, तेथ सयन कीजे दमन शिळे. आता राहायचं कुठं हे कळालं, कपडे काय पांघुरावेत, काय प्रावरण करावेत हेही कळालं, परंतु आता राहायचं कुठं, झोपायचं कुठं हे सांगा. तर ते सांगतात श्रीकृष्ण भगवान, या भूमंडळाच्या सेजे, या जमिनीवर झोपावं. लहानवतीचे आरळ घालीजे म्हणजे जिथे माती आहे बारीक, त्या मातीवरही तुम्ही तसं शयन केलं पाहिजे. दमनशीळ, जे दमनशील पुरुष आहे त्यांनी असं भूमीशी शयन केलं पाहिजे, असं इथे भगवंत सांगतात श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना. रसाचे मूळ पीठ इंद्रियांची उत्तर वेठ, ते जिणावे धुळकोठ रसणेचे. रसाचे मूळपीठ इंद्रियाची उत्तर वेठ, जे रसाचं मूळ पीठ आहे आणि इंद्रियांची जे वेठ आहे, उत्तर वेठ आहे, पेठ आहे, म्हणजेच काय तर बाजार आहे, ते जिनावे धुळकोठ रसनेचे. हे रसना म्हणजे जे जिव्हा आहे, आपली जीभ आहे, ते रसाचं मूळ पीठ आहे, इंद्रियांची बाजारपेठ आहे. ते सर्व इंद्रियांना जे काही पाहिजे ते या जिभेच्या माध्यमातूनच भेटते. आणि ते जिनावे धुळकोट, असं ते जिव्हा म्हणजे जणू काही एक किल्ला आहे मातीचा तयार केलेला, आणि ते किल्ला आपण रसनेचा जिंकला पाहिजे. जिव्हेची चोर वाटे अवघडे दोन्हीची बोटे, तेथ माधुर्याची दांगटे आझोडीती धैर्याते. जिव्हेची या चोर वाटे, हे जे जिव्हा आहे या जिव्हेच्या चोर वाटेने अवघडे दोन्हीची बोटे. जिव्हा किती, 2 बोटाची एवढीच रुंदीची असते, अशी अवघड जिव्हा आहे, 2च बोटाची आहे, परंतु ते एवढीशी जिव्हा तेथ माधुर्याचे दांगटे, एवढी गोडी घेते अन्नाची आणि एवढे रसरूप पदार्थ खाते की त्यामुळे आझोडीती धैर्याते. त्या रससेवनेमुळे आपलं जे विवेक आहे मनामधला, जे धैर्य आहे, त्या धैर्याला, त्या विवेकाला आझोडते हे रसनारूपी इंद्रिय माधुर्याच्या माध्यमातून. म्हणून उद्धव देवा सांडावा रसनेचा थडिवा, मग्न करी नागोवा रस डोंडूहा. म्हणून उद्धव देवा श्रीकृष्ण महाराजांनी काय, ही जी जिव्हा आहे हे आपल्यासाठी किती घातक आहे हे मागच्या ओळीमध्ये सांगितलं, आणि आता मग याच्यावर उपाय काय करायचा ते या पुढील ओळीमध्ये सांगतात. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, म्हणून उद्धव देवा सांडावा रसनेचा थडिवा. हे जे रसना आहे या रसनारूपी या रसनेच्या थडिवाला सांडावा आपण. रसनेची ही जी थडी आहे याला आपण सोडलं पाहिजे. मग्न करी नागवा म्हणजेच काय, श्रीकृष्ण भगवंतांना इथं म्हणायचं या जिवेच्या नादाला जास्त लागू नये, जिवीचे जे चोचले आहेत ते पुरवू नये. आणि मग आपण एकदा जिवीचे चोचले पुरवणं बंद केले की मग्न करी नागवा रस डोंडू हा. आणि मग हे जे रस आहे, मागच्या वेळेमध्ये सांगितलं की हे जे रस आहेत माधुर्य, या माधुर्य रूपी रस आपल्या विवेकाला, आपल्या धैर्याला आझोडतात, मारतात.
आणि मग पुढच्या वेळी श्रीकृष्ण महाराज सांगतात, आपण जर असं या जिवेला सोडून टाकलं, या जिवेचे चोचले पुरवले नाहीत तर मग नागोबा करणार नाही. हा रस डोंडू, हा म्हणजे हे जे माधुरी आहे, जे रस विखो पदार्थ आहे, ते आपला काय करणार नाहीत, आपल्याला लुटणार नाहीत. आपलं धैर्य मनातलं आहे ते लुटणार नाहीत. आपला विवेक जो आहे त्याला झोडणार नाहीत. हे निराहारतेची वाजोटी, जवजव इंद्रिया ते घायवटी, तव तव डाडाडी उठी, रसना हासी हे. निराहारतेची वाजोटी म्हणजे निराहारिता जर ठेवली आपण, त्या निराहारितीच्या वाजोटी म्हणजे निराहारता रूपी एक दंड जर दिला रसनेला. निराहारता म्हणजे काय, उपाशी मारायचं का? नाही. निराहारिता म्हणजे काय, जे जिभेचे चोचले पूर्ण चालू होते ते बंद केले. म्हणजे जिभेला तर उपवास पडला आणि आपण जे काही भिक्षेमध्ये रुखी सुखी भाकर आली तेच खात आहोत. तर जिभेचे चोचले पूर्ण झाले, जिभेला उपवास पडला, शरीर तर चालत आहे, ईश्वराचं स्मरण होत आहे, परंतु जिभेचे चोचले पूर्ण बंद केलेले आहेत. जिभेला तो दंड आहे. असा जर जिभेला दंड दिला आपण तर त्यामुळे काय होईल, जवजव इंद्रिया ते घायवटी. आपण जवजव म्हणजे जिभेला दंड दिला म्हणजे आपण इंद्रियाला पण काय करत आहोत, घाव देत आहोत. तो डाडा ती उठी, रसनाला हासी हे. आणि तेव्हा तेव्हा डाडाडीत उठी म्हणजे डरकाळी फोडते रसनारूपी वाघीन, कारण तिला त्रास देणं चालू आहे आपला. आपण इंद्रियार्थ पदार्थ खात नाही. आपण गोडधोड काही तळीव वगैरे सगळं खाणं बंद केलेलं आहे. इंद्रियाला व्यवस्थित रस पुरवत नाही, आपण जिभेला रस पुरवत नाही आणि म्हणून हिला त्रास होत आहे. मग ते ओरडायला लागते. म्हणजेच काय, डाडाडी ती उठी, रसनाला हासी म्हणजे काय, तर रसना जिव्हा जी आहे ती मागते पदार्थ. अरे मला आज हे खायचं ते खायचं, तोंडाला पाणी येणार, मला तो पदार्थ आवडतो, मग आपण त्या पदार्थामागे लागणार. तर असं जिभेला त्रास होतो आणि म्हणून ती ओरडायला लागते की मला काहीतरी गोडधोड खायला पाहिजे, काहीतरी तळीव खायला पाहिजे, काहीतरी चमचमीत खायला पाहिजे. अशी जिव्हा मग डाडाडीत उठी म्हणजे तिला त्रास होतो आणि मग अशी ती मागणी करते वाघीण जिव्हारूपी. विचाराचे निफरसे, जिव्हेचे सावज उसासे, तरी प्रबोध रत्न अनायासे हाताचडे. विचाराचे निफरसे, फरस म्हणजे कशाला म्हणतात, तुम्ही जर महाभारत पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये परशुरामाकडे जो परशु असतो म्हणजे काय, अर्धचंद्राकृती ही असते आपली कुऱ्हाड, अर्धचंद्राकृती कुऱ्हाड असते. तिचं जे पाता असते लोखंडाचं पोलादाचं ते अर्धचंद्राकृती असते. अशी मोठी कुऱ्हाड आहे आणि म्हणून तिला परशु कुऱ्हाड म्हणतात. असं तर तिला विचाराचे नि फरसे, विचाररूपी फरसाने म्हणजे त्या परशुरामाकडे जशी कुऱ्हाड असते त्या विचाररूपी त्या फरसाने म्हणजे विचाररूपी आपल्या जवळ असलेल्या ब्रह्मविद्यारूपी विचाररूपी विवेकरूपी या फरसाने म्हणजे या शस्त्राने, परशु या शस्त्राने, फरसे या कुऱ्हाडीने जिव्हेचे सावज उसासे, जिव्हारूपी हे जे सावज आहे, सावज म्हणजे काय तर आपल्याला त्याची शिकार करायची आहे. तर अशाच आपण काय केलं पाहिजे, उसासे म्हणजे आपण त्या जिव्हेला काय केलं पाहिजे, दंडित केलं पाहिजे. तरी प्रबोधरत्न अनायासे हाताचडे, त्या जिव्हेला सांगितलं पाहिजे गप्प बस, तुझे चोचले आता मी पुरवणार नाही. आणि मग असंच केल्यानंतर प्रबोध रत्न अनायासे हाताचडे, प्रबोध म्हणजे बोध रूपाचं रत्न, ज्ञानाचं रत्न आपल्या हातामध्ये अनायासे चढे म्हणजे पुढे आपल्याला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत ते ब्रह्मविद्याशास्त्र प्राप्त करण्यासाठी. कारण सुभाषितकारांनी पण सांगितलेलेच आहेत, जे सप्तलक्षणे सांगितलेत विद्यार्थ्याचे त्यामध्ये सांगितलेलेच आहे अल्प आहारी पहिलं लक्षण आहे विद्यार्थ्याचं. म्हणजेच काय तर तिथे सुभाषितकार काय म्हणतात, जिव्हेला आवर घाला. जर तुम्हाला विद्यार्जन करायचे असेल तर तुम्हाला जिव्हेला आवर घालावाच लागणार आहे. तेच इथे श्रीकृष्ण भगवंत सांगत आहेत उद्धवदेवांना. शिरोणी संयमाचा दांडी, हे रसना घालिजे बांधवडी, तरी चोर कुळे होय देश धडी इंद्रियांची. शिरोणी संयमाचा दांडी, संयमरूपी पालखीमध्ये बसून हे रसना घालिजे बांधोडी, या रसनेला बांधोडी घालीजे म्हणजे हिला बांधून टाकावं, बंदिस्त करावं. आणि मग चोर कुळे होत देशधडी इंद्रियाचे, इंद्रियरूपी जे चोर आपल्या शरीरामध्ये आहेत ते चोर आपल्या संयमाचं हरण करत आहेत, ते चोर जे आहेत ते देशधडीला लागतील आणि आपण परमेश्वराकडे अग्रेसर होऊ, असं इथे श्रीकृष्ण भगवंत उद्धवदेवांना अस्थिपरीचं निरूपण करत आहेत. म्हणोनी विचाराची कडाडी, घालोनी वैराग्याची उडी, करावी कोरडी या कळेवराची. आणि म्हणून आता इथं कवी एक सुंदरशी अशी कल्पना सांगतात.
श्रीकृष्ण महाराजांचं निरूपण चालूच आहे, परंतु कवी जे आहेत ते कवी त्यांच्या कल्पकतेतून आपल्या समोर ते अस्तिपरी मांडत आहेत. तर कवी म्हणतात, विचाराची या कडाडी घालूनी वैराग्याची उडी. विचाररूपी जे कड आहे, ज्याप्रमाणे कडेलोट करतात तर कड्याहून करतात, उंच डोंगराच्या कड्याहून कडेलोट करतात. तर ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळातही असायचे, त्याला कोणी टकमक टोक असं काहीतरी बोलायचे, त्या किल्ल्यावर असायचे, तिथून कडेलोट करायचे. तर तर असे जे जे कडेलोट आहे, विचाररूपी कडेलोट म्हणजेच काय, तर खूप मोठा कडा आहे विचाराचा, आणि त्या विचाररूपी कड्यावरून काय करायचं, तर घालून वैराग्याची उडी, वैराग्यरूपी उडी आपल्याला तिथून घ्यायची आहे. आणि मग करावी कोरडी या कळेवराची. हे जे कळेवर आहे, हे जे शरीर आहे, याला कोरडं करायचं आहे आपल्याला. आई कै भक्त राया ये मेन संयमे असे योगिया, तयाची संसाया सांगेन तुझ. असे जे योगी आहेत, यम नियमाचं पालन करणारे, ते त्यांची जी शरीराची काया कशी झालेली आहे तयाची संसाया सांगेन तुझ. त्या योगियांची शरीराची अवस्था काय आहे, तर संसाया म्हणजे जणू काही शरीर एकदम प्रेतवत झालेले, नुसते हाड दिसत आहेत त्याचे. सांगेन तुझ, त्याची जी संसाया म्हणजे शवकाया कशी होते ते सांगतात श्रीकृष्ण महाराज समोर. त्याचं शरीर, त्याची शरीरयष्टी कशी आहे, त्या योगियाची शरीरयष्टी कशी आहे, शरीराची रचना कशी आहे, शरीर कसं झालेलं आहे, ते सर्व सविस्तर वर्णन श्रीकृष्ण भगवंत वर्णन करतात आणि उद्धवदेवांना सांगतात. आहाराचे संकटे पाठी पोट एकवटे, वरी सिरा जाळमटे वाणे लग. आहाराचे संकटे पाठी पोट एकवटे, आहाराचं संकट आहे त्याच्यावर, आणि म्हणून पाठ आणि पोट एकवटलेलं आहे. आहाराचं संकट खरंच आहे का त्याच्यावर? नाही. परमेश्वराचा भक्त आहे, त्याच्यावर आहाराचं संकट नाही. परंतु त्यांनी स्वतः जे आहे परमेश्वराच्या वचनाचं पालन करायचे, त्याला परमेश्वराने सांगितलेली अस्तिपरी जी आहे त्या अस्तिपरीचं आचरण करायचं आहे, म्हणून त्याने स्वतःवर तशी काय आणलेली आहे, आहाराचे संकट आणलेले आहे. आणि पाठ आणि पोट एका जागी झालेला आहे. वरी शिर जाळा उमटे वाणे लग, आणि वरी पूर्ण शिरा ज्या असतात ते शिरा उमटलेल्या शरीरावर, पूर्ण हातावर असे जे शिरा दिसतात आपल्या, हिरव्या हिरव्या शिरा, तर ते शिरा सगळ्यांना दिसत आहेत. म्हणजेच काय, तर वाणे लग म्हणजे काय, तर शरीरापेक्षा वेगळा वाण त्या शिऱ्यांचा दिसत आहे. ते जे शिरा आहेत, नसा आहेत शरीरातल्या, त्या उमटून दिसत आहेत, एकदम अशी जाळी जिसका शरीरावर तयार झाली. जठराग्नीचा उबाळा उकडे मेदमासाचा गोळा, थाऊन लभे डोळा खोलपणे. जठराग्नीचा उबाळा, आणि जठरामध्ये अग्नी असतो, त्या जठराग्नीचा उबाळा जोर जोरात भडके येत आहेत बाहेर त्या जठराग्नीचे. आणि उकडे मेदमांसाचा गोळा, जे शरीरातले मेदमांस आहेत त्या अग्नीमध्ये उकळत आहेत, आणि जे मेदमांस आहे ते काय होत आहे, तर तो मेदमांस आटत आहे. आणि थडिवानं लगे डोळा खोलपणे, जे खोलपणा आहे त्या खोलपणाचा थडिवा कळायला तयार नाही, इतके ते डोळे जे आहेत ते एकदम खोल गेलेले आहेत. अस्तियंत्र किडकिडी संधी कळासू कडकडी, चालता गडबडी चरण द्वये. अस्थिरूपी यंत्र जे आहे ते किडकिडी म्हणजे कडकड वाजत आहे. संधी कळासू कडकडी, आणि जे सांधे आहेत आपल्या शरीराचे, हाताचे पायाचे सांधे जे आहेत ते पण कटकट कटकट वाजायला लागलेले आहेत. चालता गडबडी, चालताना थोडेसे असे त्याचे पाय जे आहेत डगमगत आहेत. चरणद्वय, दोन्ही पाय त्याचे डगमगत आहेत. काढती भुजा युगळे झिरती कपोळे, सर्वांगे होती कळे निबळपणे. काढती भुजा युगळे, जे भुजा आहेत, हात आहेत, ते दोन्ही पण खिळखिळी होऊन गेलेले आहेत, एकदम ढिल्ले होऊन गेलेले आहेत. जिरती कपोळे म्हणजे हे जे गाल आहेत, गाल एकदम आतमध्ये गेलेले आहेत. सर्वांगी होती विकळे निबळपणे, सर्वांगात विकळ गेलेला आहे. म्हणजेच काय, तर काही
बळ राहिलेलं नाही, अशक्तपणा आलेला आहे त्यांच्या सर्वांगामध्ये. तया प्रेत सायाचा पाखाळू रंकपणाचा उजाळू तो दिसे विक्राळू निहाळीता. तया प्रेत सायाचा पाखाळू, त्या प्रेत छायेचा म्हणजेच काय, पाखाळू म्हणजे काय, ते जे शरीर आहे त्या साधकाचं एकदम प्रेत छाया दिसत आहे, जणू काही आता ते माणूस नाही, जणू काही सापळाच आहे असं दिसत आहे. रंकपणाचा उजाळू, त्यांच्या ठिकाणी रंकपणा तर एवढा परमोच्च अवस्थेला आहे की म्हणजे खूपच त्यांच्या ठिकाणी रंक वृत्ती अशी आहे, उजाळा आलेला आहे रंकपणाचा. तो दिसे विक्राळू निहाळीता, निहाळल्यानंतर आपण पाहिल्यानंतर एकदम असं विक्राळ शरीर दिसते त्या साधकाचं. तया मरणेसी धरणे दुःखेसी साजणे तो द्यावया उठी मेळवणे या कळेवरासी. तया मरणेसी धरणे दुःखेसी साजणे, तो आता मरणास दुःखाचंच धरणं आहे त्याच्या ठिकाणी, मरणासाठी तो बसलेला आहे. आणि शरीर संपवण्यासाठी, शरीराच्या या नश्वर शरीराला संपवण्यासाठी तो जणू काही परमेश्वराकडे मागणी मागत आहे आणि धरण धरून बसलेला आहे. निरंतर त्याची काय तर दुःखाशी साजणे म्हणजे निरंतर त्याच्यासोबत दुःख आहेच आहे सोबतीला परमेश्वराचं. आणि अशा या साधकाचं फक्त आता काय राहिलेलं आहे मनामध्ये इच्छा, तर लवकरात लवकर देवाने मला घेऊन जावं आणि ईश्वर प्राप्ती करून द्यावी. या कळेवराचं त्याला यत्किंचितही मोह राहिलेला नाही. त्या वीर गतीचे डोहाळे महातपाचे सोहळे म्हणून त्वाही दमनशिळे ऐसे याची व्हावे. त्या साधकाला कशाचे डोहाळे लागलेले आहेत, तर डोहाळे लागलेत वीरगतीचे, म्हणजे परमेश्वरासाठी मी कुठेतरी गिरीकंदरामध्ये जाऊन देहक्षेपेल, हे जे वीरगती मला प्राप्त झाली पाहिजे असे डोहाळे त्या साधकाला लागलेले आहेत. आणि महातपाचे सोहळे, एवढं महान तप केलेलं आहे त्यांनी आणि त्या तपाचेच सोहळे त्यांचे आहेत जणू काही. म्हणून त्वाही दमनशिळे ऐसे याची व्हावे, आणि म्हणून उद्धव देवा तू पण असं दमनशील झालं पाहिजे असं इथे श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना सांगत आहे. इंद्रियाचा चाकोरा झणे भवसी गरगरा विकल्पाचा प्रळय वारा आपण या लागोणे दी. इंद्रियाचा चाकोरा, जी इंद्रियाची चाकोरी आहे त्या इंद्रियाच्या चाकोरीमध्ये तू झणे फिरसी गरगरा, म्हणजे तू चुकणही या इंद्रियांच्या ताब्यात जाऊ नको आणि त्यांच्या कचाट्यात सापडू नको असं श्रीकृष्ण महाराज इथं म्हणतात. कारण विकल्पाचा प्रळय वारा आपण्या लागोने दी. विकल्पाचा जो प्रळय वारा आहे तो प्रलय वारा स्वतःला लागू देऊ नको असं इथं श्रीकृष्ण भगवान सांगतात. प्रमाणूची भूमिके जे तुली दृश्य जात फाके ते तुले जाण लटके मायामय. प्रमाणूची भूमिके म्हणजेच काय, तर हे जे पृथ्वी आहे, हे पृथ्वी कशी बनलेली आहे, तर बरेच परमाणू एकत्रित करून अशी ते पृथ्वी बनलेली आहे. एकंदरीत तर काय अनंत 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 अशा परमाणूचा एकत्रीकरण करून ही पृथ्वी बनलेली आहे. तर श्रीकृष्ण भगवान म्हणतात परमाणूची भूमी, ही जी भूमी आहे ती परमाणूची आहे. तर या परमाणूच्या भूमीमध्ये जे तुले दृश्य जात फाके, तुला जेवढी तुझी दृष्टी फांकते, जेवढे तू इथे पाहतो या पृथ्वी तलावर, जेवढ्या काही वस्तू पाहतोस, जेवढं काही ही निर्मिती पाहतो सृष्टीची तू, ते तुले जाणलं टिके मायामय. हे सर्व माया आहे, सर्व मायामय आहे, शाश्वत असं काहीही नाही. आत्मलोहाचा दर्पणी करावी ईश्वर ध्यानाची रजणी मग गर्भी वेधेल निर्वाणी ब्रह्मरसे. हे आत्मलोहरूपी जे दर्पण आहे यामध्ये तू ईश्वर ध्यानाची रजनी कर, ईश्वर ध्यानाची दीप ज्योती लाव आणि मग गर्भवेदेल निर्वाणी ब्रह्मरसे. आणि मग अशा या ईश्वराच्या ध्यानाच्या दीपाकडे पाहून, दीपकाकडे पाहून, ज्योतीकडे पाहून आणि मग वेधेल निर्वाणी ब्रह्मरसे. आत्मा हा त्याच्याकडे वेधल्या जाईल ईश्वराकडे,
निर्वाण म्हणजे काय, शेवटी निर्वाणाचा वेद म्हणजे ईश्वराच्या वेदापेक्षा पुढचा कोणी वेद उरलेला नाही कोणता. वेद म्हणजे काय, तर असा व्यक्ती, परमेश्वर हे कसे आहेत की यांचा एकदा वेद लागला की त्याच्या आपल्याकडे कोणी उरलेलं नाही. निर्वाणाचा वेद आहे, याच्या आपल्याकडे कोणाचा वेद आपल्याला ठेवायची गरज नाही. इथे वेदे निर्वाणी म्हणजे वेद म्हणजे आवडी होणे, असा या अर्थाने ते शब्द हा योजलेला आहे. समदमाचा करुणी मेळावा, इंद्रियांचा बिडगो जिणावा, मग ब्रह्म साक्षात्कारे रिगावा, तुझ मी करीना. समदमाचा मेळावा, सम म्हणजे काय, सम म्हणजे अंतर्निग्रह, दम म्हणजे बाह्य निग्रह, त्यांचा करुणी मेळावा, इंद्रियांचा बिडगो जिणावा. इंद्रिय रूपी हे जे सरदार आहेत आपल्या शरीरामध्ये, जे आपल्याला नरकाकडे नेण्याचा प्रयत्न करतात, ईश्वराकडे जाऊ देत नाहीत, यांचा बिडगो म्हणजे या इंद्रिय रूपी या इंद्रियांचा जो बिडगो म्हणजे सरदार आहे याला जिनावा, आणि मग ब्रह्मसाक्षात्कार गावा मी तुझं करीन, आणि मग तुला ब्रह्मसाक्षात्कार होईल, आणि मग मी तुला ईश्वर प्राप्ती करून देईल, असं इथे सांगतात उद्धव देवाला श्रीकृष्ण महाराज. तेथ होसी आरूढ तरी जिनवणी विघ्नाचा आगडू, कैवल्याचा शेजारी पहुडू होईल तुझ. तेथ होसी आरूढ, तिथे तू आरूढ होशील, तरी जिनवणी विघ्नाचा आगडू. आणि मग तू असं जर तिथं आरूढ झाला तू, तर विघ्नाचा जो आगडू आहे, जो खंदक आहे, त्या खंदकाला तू जिंकशील, आणि कैवल्याच्या शेजारी पहुडू होईल तुझ. आणि कैवल्य रूपी शेजारामध्ये तुला तिथे पहुड होईल, म्हणजेच काय, तर कैवल्य रूपी दुर्ग तुला प्राप्त होईल, कैवल्य पद तुला प्राप्त होईल. आता पुढं उद्धव देव उत्तर देतात. उद्धव देव काय काय म्हणतात, इथून समोर आपल्याला उद्धव देवाचं बोलणं ऐकायचं आहे. तव उद्धव देव म्हणे, जी माझिया अंगवणे, आचार दुर्गी उपेणे होववेना. तव उद्धव देव म्हणे, जी माझी अंगवणे. उद्धव देव म्हणतात, जी मला, अंगवणे म्हणजे मला, माझ्याकडून माझ्या या पुरुषार्थाला आचार दुर्गी उपेणे होवेना. हे आचार वगैरे प्रकरण मला काही येत नाही, मला फक्त तुमची भक्ती करायचं माहिती आहे, मी तुमचा प्रेमी भक्त आहे, आणि हे आचार दुर्गावर मुक्काम मला काय करणं होणार नाही, असं उद्धवदेव इथे बोलतात. कमळ नळाची सांखळे, ये राव तू कवणा आकळे, मुंगी केवी पोटाळे महदाकाश. उद्धवदेव इथे सांगतात, मला आचार रूपी दुर्गावर काय मुक्काम होणार नाही माझा, मी करू शकत नाही. आणि का करू शकत नाहीत हे आता पुढं नको, म्हणजे पुढच्या ओळ्यांमध्ये भरपूर असे उदाहरण देतात की या कारणामुळे मला आचार रूपी दुर्गावर मुक्काम करता येणार नाही. उदाहरण काय दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे कमळ नळाची सांखळे. जे कमळ नळ आहे त्या कमळ नळाच्या सांखळीमध्ये, म्हणजेच काय, तर कमळाचे जे दांडे असतात त्या दांड्याची जर साखळी केली तयार, आणि हत्तीला जर बांधतो म्हणलं तर बांधल्या जाणार आहे का, नाही. मुंगी केवी पोटाळे महद आकाश. या मुंगीला, छोटीशी मुंगी असते, मुंगीला कधी महद आकाश, एवढं मोठं आकाश आहे, त्या आकाशाला या मुंगीला पोटाळता येईल का बरं, नाही, अशक्य आहे ही गोष्ट. तर त्याप्रमाणे मला अशक्य आहे आचारूपी दुर्गावर मुक्काम करणं, असं इथं उद्धवदेव सांगतात. मृणाळ सुताची वागुरे, प्रळया निळू का सावरे, दिवा करू कैसे नियावरे, साया मंडळासी. मृणाळ सुताची वागुरे, ज्याप्रमाणे कमळाच्या फुलामध्ये बारीक बारीक तंतू असे लांब लांब असतात, ज्याच्यावर परागकण असतात, तर अशा या मृणाळ सुताच्या वागुराने, म्हणजे मृणाळ सुताच्या फाशाने, प्रळया निळू सावरे. प्रळया निळ म्हणजे काय, तर प्रळय ज्यावेळेस येतो त्या प्रळय काळीचा वायू म्हणून त्याला
प्रळयानिळू बोललेला आहे. तर असा प्रळयानिळ जो आहे तो बांधला जाईल का बरे भाषामध्ये? नाही. दिवाकर कैसेनी आवरे साया मंडळासी, जे आकाशामध्ये ढग जमा होतात, किती ढग जमा होऊ द्या, पूर्ण सूर्याला झाकू शकतात का कधी? नाही. मसकाचे निथाटे महामेरू केवी लोटे, हातो भा केवी आटे आंबो निधी. मसकामुळे जे मच्छर आहेत त्या मच्छरामुळे महामेरू केवी लोटे, एका मच्छराला महामेरू जर लोट म्हणलं तर लोटला जाईल का? नाही. हातोबा केवी आटे आंबोनिधी, आंबोनिधी म्हणजे काय तर समुद्र. तो समुद्र आटणार आहे का हाताच्या उभेने? दोन अर्थ होतात तिथे. हात तो उभ म्हणजे काय? हात आहे ते, हाताचं घर्षण केल्यानंतर हातामध्ये उभ तयार होते. हात उभ, हातामध्ये उभ तयार होते, गरमी तयार होते, बरोबर. तर आता हे असे हात कितीही गरम करत बसलो मी आणि असं म्हटलं आता हे हात गरम झालेत माझ्या, या उष्णतेने मी समुद्र आटवून टाकेल, असं समुद्राला हात लावायचा, पुन्हा गरम करायचा, पुन्हा समुद्राला हात लावायचा. आता कितीही अशी हाताची उब त्या समुद्राला देत बसलो तर समुद्र आटणार आहे का? मी मरून जाईल हात घासू घासू, समुद्र काय आटणार नाही. किंवा दुसरा अर्थ, हात उभ म्हणजे हातामध्ये आपण निरंजनी घेऊ शकतो, दिवा घेऊ शकतो, पंथी घेऊ शकतो. तर हातामध्ये पंथी घेऊन बसलो आणि समुद्रापाशी जाऊन बसलो, आता हा समुद्र आटून जाईल या उष्णतेने. आटून जाणार आहे का समुद्र? नाही. तर त्याप्रमाणे उद्धवदेव म्हणतात ह्या अशक्यप्राय गोष्टी आहेत. मला तुमच्या आसनिधानी राहणं होणार नाही, आचाररूपी दुर्गावर माझा मुक्काम मी करू शकत नाही. मला तुम्ही ते काही अस्तिपरी सांगत बसू नका. तैसे आचार खडगाची धारे, कैसे नी माझे पाऊल थारे, म्हणून सर्व प्रकारे नांगवे हे. तैसे म्हणजे मागील वेळामध्ये जेवढे उदाहरणं दिले त्या उदाहरणाप्रमाणे मी या खडकाच्या धारेवर माझं पाऊल काय थारणार नाही आणि म्हणून सर्व प्रकारे नांगवे हे, मी काही याचं अंगवण करणार नाही. मी आचार रूपी दुर्गावर मुक्काम करणार नाही आणि हे अस्तिपरीचं आचरण मी करणार नाही. तुमच्या मागे मी जिवंत असू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण भक्त जो असतो तो परमेश्वराच्या माघारी जिवंत राहू शकत नाही, त्यामुळे मी काय माघारी राहणार नाही, असं इथे उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजाला स्पष्टपणे सांगून देतात. ह्यावर श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? तव म्हणे दानव शिर साठू, उद्धव देवान संडी लाठू, नावेक घे पाणे टू, येणे आचार वीरेसी. तो म्हणे दानव शिर साठू, ज्या श्रीकृष्ण महाराजांनी कितीतरी दानवांचं शिर उडवलेले आहेत असे ते श्रीकृष्ण महाराज उद्धव देवाला म्हणतात, अरे उद्धव देवा न संडी लाठू, तुझा पराक्रम तू सोडू नको, नावक घे पाने, तू थोडासा नीट घे ना म्हणतात श्रीकृष्ण महाराज त्यांना. येणे आचार विरेसी, हे जे आचार आहे या आचाराचं थोडं नीट घे आणि आचार कर थोडा. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांना उद्धव देवाने उदाहरण दिलं, मला काय आचार करता येणार नाही, आता श्रीकृष्ण महाराज उदाहरण देतात उद्धव देवाला की आचार का तुला करावा लागेल. न जिणे केतकीची काठी, तरी गाभे वनाचा संपुटी, मकरंदाची बोने वाटी, भ्रमरू केवी आरोगी. न जिणे केतकीची काठी, केतकी म्हणजे काय तर केतकी म्हणजे केवड्याचं फूल. केवड्याचं फुलाचं काय असते? कणीस असते, त्याला काटे असतात बाजूने, त्याच्यामध्ये सुगंधित पुष्प असते आणि त्याच्यावर पूर्ण काटे असतात. तर इथं श्रीकृष्ण महाराज म्हणतात की केतकीच्या काठी तरी गाभेवनाची संपुटी, म्हणजे जो भ्रमर आहे तो जर त्या काट्याचा त्रास सहन केला नाही, त्याने त्या काट्यांना बाजूला सारून कष्ट सहन करून जर आतमध्ये गेला नाही तर त्याला मकरंदाची बोने वाटी कशी काय प्राप्त होईल बरं? त्या भ्रमराला काट्याचा जे संकट आहे, काटे जे त्रासदायक आहे त्याच्यावर विजय प्राप्त करून कसा तरी अडचणीतून रस्ता काढून त्या कंसामध्ये ज्यावेळेस जाईल केतकीच्या, त्यावेळेस मध्ये जे सुगंध रूपी फूल आहे त्याच्यावर परागकण आहेत, ते जे गाभेवानाची जे हे आहे वाटी जी आहे त्याला, तेव्हा ते बोनेवाटी जी आहे त्या गाभ्याची ते प्राप्त होते आणि त्यावेळेस तो भोंगा तिथं ते मकरंद तिथले जे परागकण आहेत तो खाऊ शकतो, वेचू शकतो. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात की तू कष्ट सहन कर त्या भ्रमरासारखे, तेव्हाच तुला ईश्वर प्राप्ती होईल.
उपवासाचे निसिने जरी चकोरून बैसे धरणे तरी चंद्रकराचे पारणे केवी होय. उपवासाचे निसिने जरी चकोरून बैसे धरणे, उपवासाचं पारण करण्यासाठी जर चकोर धरण्याला जर नाही बसला तर त्या चकोराला चंद्र किरणाचं पारण कधी होणार आहे का? नाही. त्यानं धरणाला बसला म्हणून चंद्राची किरण त्याला आरोग्यासाठी भेटले, खाण्यासाठी भेटले आणि म्हणून त्याच्या उपवासाचं पारण तिथे झालेलं आहे. क्षीरसागरी घरडहुळी जरी देऊन करीती बळोबळी तरी अमृताची पान केळी केवी करीते. क्षीरसागरी घरडहुळी, क्षीरसागरामध्ये जर घरडहुळ केलं नसतं म्हणजे मंथन केलं नसतं, जसं समुद्र मंथन आपल्या सर्वांना माहिती आहे, समुद्र मंथनातूनच अमृत निघालं, परंतु ते अमृत प्राप्त होण्यासाठी अगोदर त्या देवतांना पण किती कष्ट घ्यावे लागले, समुद्र मंथन करावं लागलं, फार कष्ट घ्यावे लागले, एकूण आसुरी एकूण देवता, आणि असं समुद्र मंथन केल्यानंतर कष्ट सहन केल्यानंतर अमृताची पान केळी, नंतरच त्यांना अमृताचा कुंभ प्राप्त झाला आणि अमृत प्यायला भेटलं. त्यांनाही कष्ट करावे लागले, त्याप्रमाणे तुलाही कष्ट करावेच लागणार आहेत उद्धवा, असं श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना सांगतात समजावून पुन्हा पुन्हा. तैसे वीर गतीची भूतावळी ने दिजे देह दमनाची बळी तरी केवी आंतुडे रसातळी कैवल्य निधान. या वैराग्याच्या या वीरगतीची या भूतावळीने दिजे देहदमनाची बळी, या वीरगतीच्या भूतावळांना जर आपण देहदमनाची जर बळी दिली नाही, या भूतावळीला, वीरगतीच्या भूतावळींना अशी जर आपण देहदमनाची बळी दिली नाही तर केवी आतुडे रसातळी कैवल्य निधान. तू जर इंद्रियांची जर देहदमनाची बळी दिली तरच तुला कैवल्याचं पद प्राप्त होणार आहे, असं पुन्हा ठणकावून सांगतात श्रीकृष्ण महाराज. आता सो हा प्रसंगू झालिया माझा वियोगू तुवा सकळांचा त्यागू करावा विशेखता. आता असो हा प्रसंग, आता हा विस्तार बस झाला असं म्हणतात श्रीकृष्ण महाराज. माझा झालेला वियोगी, माझा जर तुला वियोग झाला तर तू सकळाचा त्यागू करावा, विशेखता म्हणजे विशेषतः तू त्याग केलाच पाहिजे सर्वाचा, असं इथे श्रीकृष्ण भगवान सांगतात. हे जाणा निर्धारे मिया केले त्यागाचे एक दरे जे टाकावा चवरे मुक्ती दुर्गाचे. हे जाणपा निर्धारे, हे जाणून घे उद्धवा तू निर्धारेसी म्हणजे निश्चयसी. मिया केले त्यागाचे एक दरे, मी त्यागाचंच एक दरे केलेला आहे. म्हणजे काय तर एकच दांडी आहे शिडीला आणि एकच दांडीतून तुला जायचं, आणि एकुलती एक दांडी म्हणजे ते त्यागाची आहे. त्याग केल्याशिवाय तुला कैवल्य रत्न प्राप्त होणार नाही. जे टाकावे चवरे मुक्ती दुर्गाचे, म्हणजे जे मुक्ती दुर्गाचं जे टोक आहे ते जर तुला प्राप्त करायचं असेल तर एकच वाटा आहे आणि ती म्हणजे त्यागाची वाट आहे, याला पर्याय दुसरा नाही, असं स्पष्ट श्रीकृष्ण भगवान तिथे सांगत आहेत. आज्ञावरी करुणी आवेसू दाखवी ब्रह्मविद्येचा मोसू तो करावा संन्यासू भलते या परी. तू अज्ञानावर आवेश कर आणि त्याला दाखव अविद्येचा मोसू. तू जर अज्ञानावर जर काय केलं, आवेश केला, त्याच्यावर विजय प्राप्त केली, ऐश्वर्य प्राप्त केले, त्याच्यावर विजय प्राप्त केली तर मग तुला ब्रह्मविद्येचा मोक्ष दिसणार आहे आणि मग तेव्हा तू करावा संन्यासू भलते या परी, चांगल्या प्रकारे उत्तम परीचा तू संन्यास घे, असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. तव म्हणे भगवत भूषणू तू सकळ योगाचा दर्पणू तुवा त्यागू बोलिला संन्यास लक्षणू निश्रेयसा लागी. तव म्हणे भागवतू भूषणू, आणि मग उद्धवदेव बोलायला लागले तू तर सकळ योगाचा दर्पण आहेस. श्रीकृष्ण भगवंतांना म्हणतात तू सकळ योगाचा दर्पण आहेस आणि तुवा त्यागू बोलिला संन्यास लक्षणू निश्रेयसा लागी. जे निश्रेय लोक आहेत त्या लोकांसाठी तू हा त्याग बोललेला आहे, या संन्यासाचं लक्षण सांगितलेलं आहे त्याग म्हणजे, आणि त्यांच्यासाठी हा त्याग सांगितलेला आहे. तरी त्यागू निर्हा दुवाडू वरी इंद्रियाचा कैवाडू तेथ कायसा पाडू विखयात्मकाचा. तरी त्यागू निर्हा दुवाडू. त्याग कसा आहे तर निर्हा म्हणजे निखळ, दुवाडू म्हणजे फार अवघड आहे.
दुष्कर आहे. वरी इंद्रियाचा कैवाडू आणि वर सर्वांना इंद्रियाचा कैवाड येतो, फार कैवार येतो. तेथ काहीसा पाडू विख्यात्मकाचा. आणि तिथे काहीसा पाडू म्हणजे तेथ काय पाड राहणार आहे. जे विषयात्मक आहेत त्यांना तर फार आवड जाणार आहे. जे विषयात्मकच आहेत त्यांना हे आचार, हे सर्व इंद्रियांवर विजय प्राप्त करणे आणि त्याग करणे यांच्यासाठी तर द्वारच वाटणार आहे ना. त्यागाची धरोफरी घरीची असता साजिरी. शिव शिव कदनाची विवसी संसारी कवनने घे. त्यागाची धरोपरी म्हणजे त्यागाची म्हणजे त्याग कसा करायचा त्याची परी घरीची असता साजिरी. घरीच चांगली असताना म्हणजेच काय तर आपल्याला त्यागाची परी कशी आहे, कसं त्याग करायचं हे सर्व आपल्याला माहित असताना शिवशिव कदनाची व्यवसाय संसारी कोण नाही घे. कोण घेणार नाही बरं, तर सगळेच घेतील. जे शिवशिव म्हणजे काय तर जे कदन अन्न आहे. जर त्याग करायचं म्हटल्यानंतर इंद्रियांचा पण त्याग करावा लागेल. इंद्रियांचे सगळे जे चोचले आहेत ते पुरवायचे नाही वगैरे वगैरे, हे जे सर्व आचरणात आणायचं आहे. आणि म्हणून तर कवी म्हणतात की कदनाची व्यवसाय संसारी कोण नाही घे. जे कदन अन्न आहे ते तर सर्वांना घ्यावंच लागणार आहे. नको नको असं थोडी कोणी म्हणणार आहे. जीनवती गज घंटा सिंहेसी येई जेल वचटा. वरी विखे त्यागाची वाटा कवणा जावेना. जीनवती गज घंटा सिंहेसी येई जेल वचटा. एखाद्या वेळेस सिंह जर मारायला आला एखाद्या हत्तीला तर एखाद्या वेळेस हत्तीही विजय प्राप्त करेल त्या सिंहावर. परी विखे त्यागाची वाटा कवणा जावेना. विषयाच्या आणि त्यागाच्या वाटेवर कोणालाही जावं असं वाटत नाही. कुळचळाचे घाटे चुरी जेती कर पुटे. परी विखय वज्र तुटे ऐसा कवणी देखेना. ते जे कुळाचळ आहेत ते कुळाचळ म्हणजे जे पर्वत आहेत ते जणू काही घाट्यासारखी एखादा व्यक्ती हातात घेऊन चुरीची ती कर फुटे हातामध्ये टाकून असं चुरल, त्याला एकदम बारीक करून टाकेल. परी विखय वज्र तुटे ऐसी कवणी देखेना. परंतु विषयाची हे जे वज्र सांकळ आहे हे तुटेल असं कोणी पाहिले नाही आम्ही. पर्वत एखादा माणूस हातात घेऊन चुरा करून टाकेल. पर्वताचे दगड जे आहेत ते हरभरा जसं आपण चोळतो हातामध्ये त्याचे टपर मोकळे होऊन जातात त्याप्रमाणे हातामध्ये जर पर्वत जरी घेतला, पर्वताचे दगड घेतले हातामध्ये जर असे दाबले तर चुरा करून टाकेल एखाद्या व्यक्ती दगडाचा पण हातामध्ये घेऊन. परंतु विषय वज्र तुटे ऐसे कोणी देखेना. विषय वज्र तुटल असं आम्ही कोणी पाहिलेलं नाही असं इथे उद्धवदेव सांगतात. आणि आजचं हे सत्र आपल्या इथे संपलेलं आहे. उद्या भेटूया पुन्हा उद्धवदेव काय काय बोलतात हे जाणून घेण्यासाठी. व्हिडिओ जर अजून लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त वाचनिक मंडळीपर्यंत शेअर करा, त्यांनाही या ज्ञानाचा लाभ प्राप्त होऊ द्या. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये नवीन ओव्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी. आजचं हे सत्र आपलं संपलेलं आहे. दंडवत हो.